झारखंडमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता आहे, कारण भाजपकडून हेमंत सोरेन सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं कळतंय। माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन 6 आमदारांसह अज्ञात स्थळी आता रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। हेमंत सोरेन यांचे काका चंपाई सोरेन भाजपच्या संपर्कात असल्याची शक्यता आहे। चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। चंपाई सोरेन कोलकाता मार्गे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे, तर भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती देखील आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, झारखंडमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता आहे, कारण हेमंत सोरेन सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न आता केले जात आहेत का, या संदर्भातल्या शक्यता आता वर्तवल्या जात आहेत। तर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अनंत बागायतकर आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। अनंतजी, महाराष्ट्रानंतर आता झारखंडमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता आहे। भाजपकडून हेमंत सोरेन सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, कारण माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन 6 आमदारांसह अज्ञात स्थळी असल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याकडे पोहोचते आहे। यामध्ये काही नवीन नाहीये, जसं महाराष्ट्रात त्यांनी एक राजकीय घातपात केलेला होता आणि महाराष्ट्रात फार उशिरा झालं होतं। झारखंडमध्ये जेव्हा हेमंत सोरेन म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार स्थापन झालं, ते काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा असं संयुक्त सरकार आहे, तेव्हापासूनच भाजपनी सुरुवातीपासूनच हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न आपले चालू ठेवलेले होते। अलीकडच्या काळात जेव्हा हेमंत सोरेन यांना तुरुंगात जावं लागलं होतं, तेव्हा चंपाई सोरेन यांच्याकडे आपले विश्वासू आणि काका असल्यामुळे हेमंत सोरेन यांनी त्यांना हंगामी मुख्यमंत्री केलेलं होतं। आणि जेव्हा हेमंत सोरेन परत जेलमधून बाहेर आले, त्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। कदाचित चंपाई सोरेन यांना राजकीय महत्वाकांक्षा त्यांची वाढलेली असल्यामुळे हे प्रकार पसंत नसल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फायदा बरोबर भाजपच्या नेतृत्वाने उठवणं हे अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे। झारखंडमध्ये आता नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये कदाचित महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात, त्या ड्यू आहेत, म्हणजे त्या आता होणं अपेक्षित आहे। आणि त्या निमित्ताने 6 महिने किंवा 6 सुद्धा नाही, हार्डली किती आता हा हे ऑगस्ट, म्हणजे 2-3 महिन्याचा कालावधी आहे। तेवढ्यामध्ये हा काही राजकीय घातपात करणं आणि तिथे आपलं एक भाजपचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं हा भाजपचा खेळ नवीन नाहीये। आणि तो त्यांनी आता या निमित्ताने झारखंडमध्ये कळलेला आहे की जे झारखंडचं सरकार त्यांना सुरुवातीपासून त्यांना ते सलत होतं डोळ्यामध्ये, आणि संयुक्त सरकार होतं, ते आघाडीचं सरकार होतं काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचं। त्यामुळे त्यांनी 5 वर्ष प्रयत्न करून काही झालं नाही, म्हणून विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा खेळ खेळलेला आहे। आता याचा फायदा किती होईल हे आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेत कळून येईल। अगदी अनंतजी, अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण या मोठ्या राजकीय घडामोडीच्या संदर्भात तुम्ही केलेलं आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर चंपाई सोरेन आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते। या संदर्भात या राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने खासदार संजय राऊतांची एक महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, तीही प्रतिक्रिया आपण पाहूयात। वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे मोदींचा। हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर या 4 राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे, त्यांनी घेतल्या नाही। महाराष्ट्र, झारखंड त्यांनी दूर ठेवलं, कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी। सोरेन यांना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांचा पक्ष फोडून। महाराष्ट्रात त्यांना सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची आहे मतांसाठी, म्हणून या 2 राज्यांच्या निवडणुका त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।